अगदीच, अगदीच. आता डॉक्टर प्रशांत यांनीच मगाशी सांगितलं, की पूर्वी कसं व्हायचं, ज्या अवयवाला कॅन्सर जडलेला आहे, तो पूर्ण अवयव काढला जायचा आणि आता आपण तो अवयव वाचवतो, वाचवायचं. हे आपण दोघांनीही सांगितलं. हो. पण कोणतीही पद्धत असली ना, तरी सुद्धा हा जो कर्करोग आजार आहे, तो पूर्णपणे जात नाही असं म्हणतात. जरी तो पूर्णपणे गेला, तरी तो परत येतोच. असा गैरसमज आहे का, की समज आहे का? आपल्याकडूनच जाणून घ्यायचंय. आणि त्याचबरोबर आपण जे अवयव वाचवण्याचा प्रयत्न करतात, त्यामध्ये मग या आजाराची पुनरावृत्ती टाळता येते का? ॲक्चुअली कॅन्सर हा असा आजार आहे ज्याची परतून येण्याची भीती असतात. हं. पण हे म्हणजे परतून येण्याची 2 पद्धत असतात. एक तर आहे आजार त्याच ठिकाणी परत येऊ शकते, ज्याला आम्ही लोकल रिकरन्स म्हणतात किंवा इतर ठिकाणी येऊ शकते, ज्याला आम्ही डिस्टंट मेटास्टेसिस म्हणतो. तर ह्याच्या म्हणजे आजार परत येऊ नये त्यासाठी आम्ही मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच वापरतो. म्हणजे काय, जसं समजा ब्रेस्ट कॅन्सर असेल, ऑपरेशन नंतर आम्ही किमोथेरपी देतो. किमोथेरपी रक्तवाहिनीमध्ये जाऊन पूर्ण शरीरात जातो आणि आजार इतर ठिकाणी म्हणजे कुठेही डिस्टंट मेटास्टेसिस होण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. मग आम्ही लोकली म्हणजे ब्रेस्टला आणि काखेतला रेडिएशन देतो. त्याच्यामध्ये लोकल रिकरन्स म्हणजे आजार आजार त्याच ठिकाणी येण्याची शक्यता कमी होतात. आणि जर समजा हार्मोन पॉझिटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर असेल तर आम्ही हार्मोनल थेरपी देतो किंवा काही टार्गेट पॉझिटिव्ह असेल जसं HER2 पॉझिटिव्ह त्याला आम्ही ट्रास्ट्रोझुमॅब सारखं टार्गेटेड थेरपीज देतात. तर हे सगळे ट्रीटमेंटच्या कॉम्बिनेशन वापरून आम्ही आजारला पूर्णपणे बरं करण्याचा प्रयत्न करतो. अगदीच मल्टी डिसिप्लिनरी ट्रीटमेंट येस त्याला मॅम. म्हणतात. आता